संतोष मगर ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वरती, इंस्टा वरती पाहत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करायला विसरू नका। मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामध्ये जी VC झाली त्या VC मध्ये जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी संस्था असतील, यांना पवित्र पोर्टलच्या ज्या जागा रिक्त आहेत, त्यांच्याकडे वॅकन्सीज रिक्त आहेत, त्या अपलोड करण्यासाठीच्या सूचना आयुक्त कार्यालयाने VC मध्ये दिल्या। आता त्यामध्ये आपण बघितलं तर फक्त 3 जिल्हा परिषदेचे रोस्टर सध्या अपलोड झालेले आहेत। आणखीन भरपूर जिल्हा परिषदचे रोस्टर जे त्या अजून अपलोड व्हायचे बाकी आहेत। त्यामुळे जी तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे 31 मे पर्यंतची, तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगतो की ही तारीख त्या ठिकाणी 100% याला वाढ किंवा मुदतवाढ मिळू शकते, कारण 31 तारखेपर्यंत तरी शक्य नाही की बाकीच्या जिल्हा परिषद ह्या करतील किंवा स्थानिक जे बाकीच्या जर खाजगी संस्था आहेत त्यांचे अनेकांचे काही ना काही त्रुटी निघत असतात। त्यामुळे 31 तारखेपर्यंत हे होईल असं सांगता येत नाही। कदाचित मुदतवाढही याला 10-15 दिवसाची त्या ठिकाणी मिळू शकते। आता काय झालंय की अनेक जण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये माझा जिल्हा माझी जबाबदारी या माध्यमातून प्रयत्न करताय, वेगवेगळे निवेदन देत आहे आणि त्या निवेदनातून जिल्हा परिषदच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे। म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये निवेदनं दिल्या गेलेत, अजूनही निवेदनं देत आहेत। पण तुम्ही निवेदन देताय जागा वाढवण्यासाठी, पण मला असं वाटतं की ज्या जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदेला स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की 31 मे पर्यंतच्या जेवढ्या रिक्त पद होणार आहेत त्याच्या 80% पद हे काय करायचे, भरायचे आणि मंजुरी दिलेली आहे। त्यामुळं बाकीच्या जिल्ह्यामधून किंवा इतरही जिल्ह्यामध्ये जे प्रयत्न सुरू आहेत, चांगली गोष्ट प्रयत्न करत आहे। आणि तुम्हाला वाटतंय की आपण निवेदन दिल्यानंतर ह्या जागा वाढतील, तर असं काही नाही। 80% त्या ठिकाणी शासनाने सर्वांना सांगितलं की 80% पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला पदभरती करायची आहे। त्यामुळे 80% जागा ह्या बाकीच्या जिथे जागा आहेत त्या ठिकाणी दिल्या जातीलच, परंतु या पुढे जाऊन झडपीच्या जागा जर तुम्हाला वाचवायच्या असतील तर हे असे निर्णय जे होतात त्या निर्णयाला विरोध झाला पाहिजे, ते निर्णय कुठेतरी थांबले पाहिजे। हा निर्णय खूप घातकी आहे, लक्षात घ्या। हा निर्णय खूप घातकी आहे। जे भावी शिक्षक झडपीला निवेदन देत आहे, मी आता सांगतो की जिल्हा परिषदला जर तुम्ही निवेदन देत असाल चांगली गोष्ट आहे, परंतु या निर्णयाच्या विरोधात सर्वात आधी जिल्हा परिषद असेल, मंत्रालय असेल, आयुक्त कार्यालय असेल, संबंधित जे अधिकारी आहेत ज्यांनी हे पत्र काढले त्यांना निवेदन द्या। हे जर थांबलं नाही तर भरपूर इतर खाजगी संस्थेतले अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे जिल्हा परिषदेला होऊ शकतं। हा निर्णय अतिशय घातक आहे। आमदारांच्या एका पत्रावरती शासनाने निर्णय घेतलेला आहे। निर्णय कुठल्या पद्धतीने घेतलाय कळायला मार्ग नाही। पत्र काय, पत्र तुम्हाला एकदा वाचून दाखवतो आणि याचा तोटा काय होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचायला सुद्धा विसरू नका, कारण शिक्षक भरतीच्या अत्यंत ऑथेंटिक माहिती, काय करायला पाहिजे काय करायला नको, या सर्व माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतात। अनेक जण व्ह्यूज येण्यासाठी काही ना काहीतरी वेगळी माहिती टाकत राहतात, काहीतरी पॉझिटिव्ह टाकतात। असं वाटतं की आत्ताच काहीतरी आज झालं, मंत्रालयातून माहिती, थेट इकडून माहिती। म्हणजे हे बघा, हे आम्ही 14 वर्ष संघर्ष केलाय, त्यामुळे कुठं काय होतं काय नाही सगळ्या गोष्टी माहिती आहेत। पण अशा लोकांवरती विश्वास न ठेवता जो ऑथेंटिक आणि तांत्रिक मुद्द्यावरती तुम्हाला माहिती देत असेल अशा व्यक्तींच्या म्हणजे अशा व्यक्तींच्या गोष्टी काय आहेत का ते तुमच्या फायद्याच्या आहेत। बघा, आता हे जे पत्र काढलेलं आहे हे पत्र आहे जिल्हा परिषद म्हणजे संभाजीनगरच्या झडपीसाठी पत्र काढलेलं आहे। पत्राचा विषय तुम्हाला सांगतो, फार गंभीर विषय आहे। शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद, मी तुम्हाला सांग प्राथमिक साथी विषय काढलाय, विभागीय उपसंचालक छत्रपती संभाजीनगर। आता निर्णय काय घेतलाय बघा की जिल्ह्यातील अल्पसंख्याक खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद मध्ये त्वरित व अनिवार्य समायोजन करण्याबाबत लक्षात घ्या। काय अनिवार्य
म्हणजे अनिवार्यच आहे, एका दिवसामध्ये ते तुला करणं अनिवार्य आहे. म्हणजे अनिवार्य हे झालंच पाहिजे अशा पद्धतीचं हे पत्र होतं. हे पत्र आमदार विक्रम वसंतराव काळे जे शिक्षक आमदार आहेत, जे शिक्षकांच्या म्हणजे ज्या अडचणी असतात किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, शिक्षण सेवकांच्या अडचणी, याच्याबद्दल एकही पत्र देणार नाही. परंतु खाजगी संस्थेचे संस्था चालक असतील आणि शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण कसं करायचं या आमदारांकडनं शिकावं. म्हणून मी अत्यंत माझ्या विभागात आमदार आहेत, मला चांगलं ओळखतात, तरी सुद्धा मी बोलायची हिंमत यामुळे करतो कारण हे असे चुकीचे निर्णय जर घ्यायला लावले तर भावी शिक्षकांनी काय करायचं, गुणवत्ताधारक शिक्षकांनी काय करायचं. या संस्थेचं तुम्ही म्हणजे संस्थेची गुलामी करता, संस्थेसाठी काम करता, कधीतरी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी काम करा. आमदार वसंत काळे विद्यालय परिषदेचं 12/5/2026 पत्र आहे. मी या पत्रावरती कोणी निवेदन दिलं न दिली माहित नाही, पण या पत्रावरती संचालकाला भेटून निवेदन त्या ठिकाणी दिलं जाईल, शिक्षणाधिकाऱ्याला दिलं जाईल, सांगितलं जाईल नियम वेगळे आहेत, हे समायोजन झालं नाही पाहिजे. जर समायोजन होत असेल तर या विरोधात हायकोर्टामध्ये पिटिशन टाका. त्याचा तोटा तुम्हाला सांगतो या समाजाचा भरपूर होणार आहे. उपरोक्त विषयाचा अनुसरून समिती सादर करण्यात येईल. जिल्ह्यातील अल्पसंख्याक खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्वरित व अनिवार्य समायोजन करण्याबाबत माननीय आमदार विक्रम वसंत काळे विधान परिषद सदस्य यांचे 12/5/25 रोजीचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्यानुसार निवेदनाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. आता उपसंचालकांचं हे पत्र आहे, लक्षात घ्या. 2013-14 मध्ये माहिती अधिकाराखाली मी माहिती टाकली होती की खाजगी संस्थेतल्या किती अतिरिक्त शिक्षकांचे झेडपीमध्ये समायोजन झाले. जवळपास 200 शिक्षक होते. माझ्याकडे ती यादी सुद्धा होती. अतिरिक्त शिक्षकांचं कुठं समायोजन केलं यांनी झेडपीमध्ये समायोजन केलं. म्हणजे आता जिल्हा परिषदमध्ये या शिक्षकांचं समायोजन होत असेल तर 13-14ची गोष्ट आहे. म्हणजे शेवटी जिल्हा परिषदला लागणारे भावी शिक्षक होते ते कमी झाले, जागा कमी निघाल्या. आता सुद्धा जर या पत्रावरती जर विरोध केला नाही तर हे पत्र आताशी कुठे निघाले, फक्त संभाजीनगरचं पत्र आहे. हे पत्र संभाजीनगरला दिले गेले. आणि असंच जर बाकीच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यात सुरू झालं, नंतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये याचा संदर्भ घेऊन जर बाकीच्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक अल्पसंख्याक शाळा आहेत. अल्पसंख्याकांची भरती कशी होती माहिती आहे, सर्वाधिक जास्त भ्रष्टाचार अल्पसंख्याक शाळेमध्ये त्या ठिकाणी होतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हे घेतलं, अनुदान घेतलं शिक्षकांकडनं. आणि अशा शिक्षकांचं समायोजन जिल्हा परिषदमध्ये करणं म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता त्या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्तेसोबत एक प्रकारचा म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करत आहेत. गुणवत्ता ही एकतर त्याच्यामध्ये टीईटी कंपल्सरी नाही आहे अल्पसंख्याक शाळेंना. म्हणजे विदाउट टीईटी वाले तिकडे घ्यायचे, काही टीईटी वाले असतील काही नसतील, आणि असे शिक्षक घटकामध्ये घ्यायचे. मुळामध्ये हे समायोजन त्या ठिकाणी चुकीचं आहे. मी सांगतो चुकीचं आहे, हे होऊ शकत नाही. आणि होत असेल तर याला विरोध करणं सर्व अभिभावकाचं काम आहे. लक्षात घ्या. पहिले काय का होऊ शकत नाही तर अनेक जण त्यामध्ये टीईटी पास नाही, टीईटी पास नाही, टीईटी पास नाही. दुसरं काय होऊ शकत नाही तर रूल्स, अल्पसंख्याकांचे रूल्स वेगळे आहेत. त्याला राज्य सरकारचे रूल्स त्या ठिकाणी काय म्हणतात की आम्हाला राज्य सरकारचे रूल्स लागत नाही, कारण सेंट्रलचं काय 50% त्यांना अनुदान असतं असं कळतं आणि राज्य सरकारचं 50% असं. आणि याबाबत मला खात्रीशीर सांगता येणार नाही, पण सेंट्रल गव्हर्नमेंट याला अनुदान देते किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची याला मान्यता असते. त्यामुळे रूल्स जे आहेत ते रूल्स मध्ये लोक बसत नाही. सगळ्यात पहिले रूल्स मध्ये हे लोक बसत नाही, कारण रूल्स नाही. पवित्र पोर्टलची नियमावली वेगळी आहे, अल्पसंख्याकांची नियमावली वेगळी आहे. खाजगी संस्थेत असेल महाराष्ट्रातल्या तर ठीक आहे, खाजगी संस्थेतला आहे. काही महाराष्ट्रामध्ये अशा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झेडपीमध्ये झाले या आधी सुद्धा, कुठले खाजगी संस्थेचे झाले. पण अल्पसंख्याकांचे महाराष्ट्रात पहिल्या वेळेस होत आहे. अल्पसंख्याकांचे रूल्स वेगळे आहेत, राज्य सरकारचे रूल्स वेगळे आहेत आणि पवित्रतेचे रूल्स वेगळेच आहेत. आणि लक्षात घ्या की सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही भरती त्या ठिकाणी होत आहे
ही सर्व भरती ही फक्त पवित्र मधून झाली पाहिजे. 2019ला जे शासन निर्णय 17 मध्ये जो शासन निर्णय आला, तो शासन निर्णयाच्या नंतर एकही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी बाहेर संस्थेच्या माध्यमातून झाली नाही पाहिजे, याला विरोध झाला पाहिजे. त्यामुळं मी जे हे पत्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय, या पत्राला विरोध करा. हे पत्र त्या ठिकाणी यावरती कार्यवाही झाली नाही पाहिजे. उद्या परवापर्यंत हे पत्र गेलं पाहिजे. त्यामध्ये एक टाका संदर्भ जोडा आणि सरळ टाका की 2017 त्या नियमानुसार पवित्र प्रोजेक्टच्या माध्यमातून जो संदर्भ आहे 17 तो जोडा आणि सांगा की ही भरती प्रक्रिया कशी होते, झडपीची, हिचे रूल्स वेगळे या पद्धतीने होते. याचा अतिरिक्त अल्पसंख्याकचे रूल्स वेगळे, अल्पसंख्याकचा कायदा वेगळा आहे. त्या शिक्षकांचं समायोजन हे जिल्हा परिषदमध्ये होऊ शकत नाही. आणि जर असं करत असतील तर त्याला कोर्टात चॅलेंज करा. 100% समायोजन थांबतं. कारण बाकीच्या अल्पसंख्याक शाळा तिकडे टाका, इतर कशाला झडपीमध्ये. तर हे निर्णय, या निर्णयाच्या विरोधात काम करा. विनाकारण आज विषय झाली, मग विषय हे सांगितलं, ते सांगितलं, आता एवढ्या जागा येणार, तेवढ्या जागा येणार असे सांगणारे युट्यूबर जे असतील ना, अशा लोकांपासून सावधान राहा. जे महत्वाचे आहे, जे महत्वाचे निर्णय दिले जातात किंवा काय करायचं नाही हे सांगितलं जातं, अशा लोकांना हे कळत नाही का, ते युट्यूबला टाकतात, यांना कळत नाही असे चुकीचे निर्णय होत आहे. हे विरोध झाला पाहिजे, फक्त माहिती देऊ नये. तर याला त्या ठिकाणी तिथं जाऊन तुम्ही हे पत्र द्या आणि काही मदत लागत असेल तर मला मागा, मला सांगा की काय करायचं काय नाही करायचं, मी तुम्हाला सगळं सांगेल. पण हे पत्र थांबवा. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये भविष्यातल्या जागा येणार नाही, लक्षात घ्या. आम्हाला चिंता नाही, पण तुम्ही जे गुणवत्ताधारक आहेत, तुम्ही आमचे बंधुभाव आहेत, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत यावं ही आमची इच्छा आहे. आणि चळवळीच्या माध्यमातून लढत असल्या कारणाने असे जे अन्याय होतात त्या अन्याय निश्चितपणे संतापजनक असतात आणि त्याला विरोध हे संघटना असेल किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही 100% करत राहणार. काय करायचं काय नाही करायचं जी शिक्षक भरती होती ती सर्व तुम्हाला सविस्तर या आपल्या युट्यूब चॅनलला पाहायला मिळेल. चॅनलला नवीन असाल तर परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करा. कारण भरतीबद्दलच्या अतिशय ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळते. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.